रायगडमध्ये गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू। साहित्य खरेदीसाठी महाडच्या बाजारपेठेत भाविकांची बाजारात झुंबड। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक विभागाच्या सूचना। 27 ऑगस्ट पर्यंत वाहतुकीत बदल। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ऍक्शन मोडवर। दारूची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलीस अलर्ट। दारूची विक्री करणाऱ्या 42 गुन्हेगारांना अटक। गणपती बाप्पाचं उद्या आगमन। दुपारी 1:53 पर्यंत गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त। गणेशोत्सवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा सेना समन्वयक अंकित मोरे यांच्याकडून कोकणवासियांसाठी मोफत बस सेवा। 12 मोफत बस सेवा उपलब्ध। मुंबई ॲक्वा मेट्रोतून पहिल्यांदाच गणपतीचा बाप्पाचा प्रवास। पहिल्यांदाच गणरायांचं आगमन मेट्रोने झालं। खड्ड्यांचं साम्राज्य असल्यामुळे प्रभादेवीतून थेट अंधेरीपर्यंत गणपती बाप्पांचा मेट्रोतून प्रवास। अमरावतीमधील मोथा या ठिकाणी 6000 गणेश मूर्तींचं गणपती संग्रहालय। जगात सर्वाधिक गणपती विराजमान असलेलं एकमेव संग्रहालय। डोंबिवलीत आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पसार। मूर्तिकारावर ताण आल्यानं मूर्तिकार पसार। मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची मात्र निराशा। गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक। पुण्यातील मानाच्या 5 गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची वेळ ठरली। पैठणमधील आर्य चाणक्य शाळेत गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न। इयत्ता 5वी ते 7वीच्या 355 विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती बनवायला शिकवलं। मातीशी खेळत विद्यार्थी मनसोक्त रंगून गेले। घरातूनच गणरायाला निरोप। महापालिकेचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन मूर्ती नेणार। तलावांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय। गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज। 14,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात। लालबाग परळ आणि चिंचपोकळीमधील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या। महत्त्वाच्या ठिकाणी विशेष गाड्यांचे फलक लावण्यात आले। वाशिमच्या मालेगाव शहरात पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने विघ्नहर्ता गणेश मंडळाचा महागणपती आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला। लालबागच्या राजासाठीही कडक सुरक्षा व्यवस्था। राजाच्या बंदोबस्तासाठी 8000हून अधिक पोलीस तैनात। लालबागच्या राजाभोवती AI सुरक्षा कवचही सज्ज। गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यासह कोकणवासीय कोकणात दाखल। कोकणात येण्यासाठी जादा ST खासगी बसेसने मुंबईकर कोकणात। आज हरतालिका पूजन। गणेश आगमनाचा उत्साह, भक्तांमध्ये उत्साह। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध ग्लोबल मराठा स्कूलमध्ये देखील गणरायांचं आगमन। ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा शाळेत विराजमान। चला बनवूया मातीचे गणराया स्पर्धेला उमरखेडमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आलं। धाराशिवच्या डिक्सरच्या चिमुकल्यांनी हातांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा। मातीच्या गणेश मूर्ती घरात स्थापन करण्याचा मुलांनी केला संकल्प। कोकणातील बाजारपेठेत बाप्पाच्या आगमनापूर्वी खरेदीची लगबग। मोठ्या संख्येनं भाविक घराबाहेर। बाजारपेठा फुलल्या। विद्युत रोषणाई खरेदीकडे गणेश भक्तांची ओढ। भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आज स्वीकारला पदभार। दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात पार पडला पदग्रहण सोहळा। पंतप्रधानांच्या व्हिजननुसार चालणारा महापौर मुंबईत निवडून आणण्याचा आमचा संकल्प। महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार। कुठल्या पक्षाचे महापौर होणार हे नंतर ठरवू। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रेतून भूमिका। ओबीसी नेते राजापूरकर यांनी मांडली भूमिका। जय जवान गोविंदा पथकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। दहीहंडीच्या एकाच दिवशी 10 थरांची केली हॅट्रिक।
राज ठाकरेंनी सर्व गोविंदांचे केलं अभिनंदन. दत्तात्रय भरणे यांच्यासोबत नितेश राणेंनी घेतली बैठक. देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू करा, सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांची मागणी. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राज्यपालांनी उपराष्ट्रपती पदासाठी भरला आहे अर्ज. जरांगेंचा मुंबईतील मोर्चा थांबवण्याचे सरकारकडून प्रयत्न. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जरांगेंच्या भेटीला. राजेंद्र साबळे अंतरवाली सराटीत दाखल. लोकशाही मराठीला जरांगेंची एक्सक्लुझिव्ह माहिती. शरद पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्याची मागणी. खासदार सुप्रिया सुळे यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र. ब्रीच कॅन्डिया रुग्णालय परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी. आप नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचे छापे. रुग्णालय बांधकाम घोटाळ्यात कारवाई. जुलैमध्ये ईडीने प्रकरणात गुन्हा दाखल केला. बीडच्या गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर गुन्हा दाखल. कार्यकर्त्यांमध्ये झाला होता मोठा राडा. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले. पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री. संजय सावकार यांच्या जागी पंकज भोयर पालकमंत्री. संजय सावकार यांचं डिमोशन करण्यामागचं कारण स्पष्ट. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलीस ठाण्याची पाहणी. काम नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार. परभणीमध्ये निवडणूक आयोगाविरुद्ध वोट चोर गद्दी छोड या राहुल गांधींच्या स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा. नागरिकांचा स्वाक्षरी मोहिमेला उत्तम प्रतिसाद. जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज रात्री 12 वाजता संपणार. उद्या मराठा समाज मुंबईकडे निघण्यास सज्ज. अंतरवली सराटीसह राज्यभरातील मराठा समाज करणार कूच. आज राज्य सरकार काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं. आपले सरकार व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. सोलापूर जिल्ह्यात भाजपाचा सहकार विभागात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड. पार्श्वभूमीवर भाजप पक्षाला ताकद मिळावी म्हणून पदाधिकाऱ्यांची निवड. वाळूमाफियांना पोलीस देतात प्रोत्साहन. भंडाराच्या करडी पोलीस स्टेशनमधील प्रकार. पोलीस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल. जप्त केलेली वाळू मिळवून देतो असं अधिकाऱ्यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये दारुड्याकडून ज्वलनशील पदार्थ शिंपडून आग लावण्याचा प्रयत्न. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलनास हायकोर्टाचा नकार. आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगीची मुभा. फडणवीस सरकारने आडकाठी केली तरी मागे हटणार नाही. उद्या सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून निघणार. हायकोर्टाच्या निर्णयानंतरही जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम. रश्मी शुक्ला आणि देवेन भारती मंत्रालयात दाखल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता. मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार. मराठी आरक्षणावरील शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ. जरांगेच्या मागण्यांबाबत बैठकीत चर्चा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ चंद्रपुरात आंदोलन. भाजपचे डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन. बहुप्रतीक्षित नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवला झेंडा. 28 ऑगस्ट पासून रेल्वे दररोज धावणार. गाडी चालवण्याच्या वादावरून तुफान हाणामारी. पुण्यातील खडकी परिसरातील प्रकार. मारहाणीत तरुण गंभीर जखमी. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. ट्रॅफिक पोलिसांचा शून्य नियोजन. वाहन चालकांबरोबर नागरिक देखील संतप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. शहरातील 3000हून अधिक अतिक्रमणांवर कारवाई. मोहिमेविरोधात आंदोलक भर पावसात आक्रमक.
बीडच्या अंबाजोगाईत 1150 खाटांचं रुग्णालय उभारावं, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार करावं व मुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. पाणी योजना सुरू व्हावी म्हणून उपसरपंचांनी मागितली भीक. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील प्रकार. जीवन प्राधिकरण विभागाची नळ योजना भर पावसाळ्यात बंद. गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या नागरिकांची सुटका. अग्निशमन दलाच्या जवानाकडून सुटका. पाण्याचा अंदाज न आल्यानं नागरिक अडकले होते. तर मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगावच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा. माणगावपासून 5 किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प. गेवराईतील राड्यानंतर बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू. आमदार विजयसिंह पंडित हाके समर्थकांमध्ये काल झालेला राडा. कालच्या राड्यानंतर आज 15 दिवस जमावबंदी लागू. पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं सेट भवन समोर आंदोलन. सेट निकालात दिरंगाई झाल्यानं विद्यार्थी आक्रमक. निकाल रखडल्याने 1 लाखाहून अधिक उमेदवार प्रतीक्षेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात. ट्रक आणि मिक्सरचा अपघात. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी. सोने 8 महिन्यात 27% महागलं. शेअर बाजारापेक्षा गुंतवणुकीवर जास्त परतावा. केईएम मधील प्लाझ्मा सेंटर बंद करण्याच्या हालचाली. तब्बल 3 कोटींची बिले रुग्णालय प्रशासनाने अडवली. वरळीत गिरणी कामगारांसाठी 588 घरे. सेंच्युरी मिलचा 1.25 एकर भूखंड उपलब्ध होणार. मेट्रो ट्रायल रनसाठी सज्ज. क्रेनने डबे ट्रकवर उतरवले. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन घेण्याची घोषणा MMRDAने केली. वनतारा प्रकरणी SIT सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. प्राणी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेचा होणार तपास. सुगंधी आंबे मोहर 200 रुपये किलोंवर. आजवरचा विक्रमी दर. मोदकासाठी मागणी वाढल्यामुळे तुटवडा. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम होणार सुरू. 10 सप्टेंबर नंतर पूल पाडण्यास सुरुवात होणार. सूत्रांची माहिती. मे महिन्यात पुलाचं पाडकाम अपेक्षित होतं, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हे पाडकाम थांबवण्यात आलं होतं. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार देवराव भोंगळे मैदानात. कोरपना तालुक्यातील गावांची केली पाहणी. बेलापूर ठाणे रोडवरील ठाणे रेल्वे ब्रिजच्या खाली बोगद्यामध्ये कंटेनर अडकला. क्रेनच्या मदतीनं कंटेनर बाहेर काढण्यात येणार. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच क्रीडा विभागाच्या आणि फिट इंडिया मोहिमेअंतर्गत सायकलथॉनचं आयोजन. नाशिकमधील गंगापूर धरणात 3025 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पावसाची रिमझिम असली तरी धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी विसर्ग सुरू. कोल्हापूरच्या पंचगंगेचं पाणी पात्रात. महापालिकेकडून पंचगंगा घाटाची साफसफाई मोहीम. पुराचं पाणी आल्यानं परिसरात माती आणि कचरा जमा झाला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृणेश्वर ज्योतिर्लिंगाची झीज. बाह्य दर्शनाची व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा विचार. कोकणात गणेशोत्सवासाठी लाखो भाविक दाखल. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांकडून गस्त सुरू. चिखलदरामधील दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूलमध्ये निकृष्ट जेवण असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. विद्यार्थ्यांनी जेवणाचा व्हिडिओ केला व्हायरल. मुख्याध्यापकाने मात्र आरोप फेटाळले. मुंबईत गणेशोत्सवाची लगबग. गणेशोत्सवासाठी दादर मार्केट सजलं. दादर मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला. काल रात्रीपासून 8000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. धरण क्षेत्रात पावसाचा कालपासून पुन्हा जोर वाढला. हिंगोली जिल्ह्यातील लक्ष्मण नाईक तांडा गावाचा पाणी प्रश्न मिटणार. जलजीवन मिशन योजनेतून पाणी पुरवठा योजना मंजूर. पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपवर गर्दी. गणेश उत्सवाच्या निमित्तानं कोकणवासीय नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी सज्ज.
यंदाही कोकणात जाण्यासाठी कोकणकरांचे हाल. गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी दिवा स्थानकात गर्दी. रेल्वे गाड्या पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी. दिवा ते सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनसाठी गर्दी. 27 ऑगस्टला मराठा आरक्षण मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार असल्यानं वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले. जिल्ह्यातील शेवगाव, पांढरीपूल, नगर, बायपास, नेप्ती चौक, आळेफाटा मार्गे मोर्चा जाणार असल्यानं वाहतूक व्यवस्थेत बदल. गडचिरोलीमध्ये गणेशोत्सवासाठी मखरासह विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी. विविध प्रकारच्या फुलवातीपासून सर्व साहित्य रेडीमेड मिळत असल्यानं महिला वर्गाची दुकानांमध्ये झुंबड. अहिल्यानगरमधील संदेश नगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात 6 सशस्त्र चोरटे सीसीटीव्हीत कैद. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोलीत पिंपळ वडाच्या झाडांसाठी जनजागृती. इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढत जनजागृती करून वृक्षारोपण केलं. एसटी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण. अकोला विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर आंदोलन. अकोल्यात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक रस्त्यावर. पातूर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक इथे रास्ता रोको आंदोलन. मालेगावच्या कळवण तालुक्यात पावसाची संततधार. चणकापूर पुनंत धरणातील विसर्गात वाढ. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला. 5085 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांचे भाव घसरले. कांद्याला साधारणपणे प्रति क्विंटल 500 ते 1600 रुपये भाव. बुलढाण्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. गावातील पाझर तलावामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात समतोल पाऊस न झाल्यानं खरीप हंगामात मोठं नुकसान. मराठवाड्यात पावसामुळे 5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बाप्पाच्या स्वागतासाठी 625 टन फळांची आवक. मुंबई कृषी बाजार समितीत डाळिंबाला सर्वाधिक पसंती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बियाणे खतांचे 142 नमुने अपात्र. कंपन्यांविरोधात खटले देखील दाखल. परभणीच्या पूर्णा इथे चोरट्यांनी बाजारपेठेतील 2 दुकाने फोडली. 2.5 लाखांहून अधिकचा माल लंपास. गुन्हा देखील दाखल. रेशनिंगच्या वादातून 2 गटात हाणामारी. कराडच्या फलटण तालुक्यातील प्रकार. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.